श्री स्वामी समर्थ, 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 श्री। तर नमस्कार, मी प्रियंका। आज माझ्या मराठी व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत। तर श्री स्वामी समर्थ ताईंनो, आज पहा सकाळी सकाळी सोमवारचे सगळे काम आवरून घेतले आणि काम आवरलं आणि नवीनच काहीतरी कुटाने होऊन बसतात। काहीतरी करावं म्हणलं की दुसरं काम वाढून बसलं। तर हे काय, तर लाईट गेली, फ्रीजचं पाणी, जी की मी सकाळी फरशी पुसून घेतली होती, आपली देवपूजा वगैरे सगळं आवरलं होतं आणि चला म्हणलं नवीन काम करावं। तर हे लगेच फ्रीजचं पाणी सगळ्या किचनमध्ये झालं। तर चला ते पुसून घेतले आणि मी करत आहे नवीन जे काय काम करायचे ते। आणि ते काम काय, तर हे पहा, बाल श्रीकृष्णाच्या म्हणजे ज्या दिवशी जन्माष्टमी होती त्या दिवशी हे सगळा शृंगार त्यांचा काढलेला त्यांना घालण्यासाठी हे गेल्या वर्षी आणलेले आहेत मी हे जावळ। तर ही वस्तू आपण जपलो ना तर 4-4 वर्ष जातात ह्या वस्तू। तर गेल्या वर्षी मी ना व्हिडिओ काढत होते ना काही, पण माझ्याकडे होतं तर ते मला आज काम आलं। तर व्यवस्थित ठेवलं तर ते मला 4-5 वर्ष टिकू शकतं। तर हा ड्रेस होता ना मी दाखवलेला, तर हा गेल्या वर्षीचा आहे। आणि हे धुराडीच्या टायमाला आपल्या महाराजांना कलर वगैरे लावण्यासाठी एक बकेट व छान अशी हंडी, जी की दही हंडी आहे छोटीशी, तर ती व्यवस्थित ऑनलाईन घेतलेली मी, ती सुद्धा व्यवस्थित ठेवते, त्यामुळं ती 1-2 वर्ष टिकू शकते। जे की आपण आलेले बॉक्स घेतले की लगेच फेकून देतो, वस्तू काढली की ती फेकून नाही द्यायची, ती वस्तू त्याच बॉक्समध्ये व्यवस्थित बसती। तर मी ते त्याचे जे पेपर आलेले आहेत त्यामध्ये छान असं व्यवस्थित ठेवून त्याला रबर लावून परत त्या खोक्यामध्ये ती व्यवस्थित ठेवून दिली की हे मी मिशोवरून घेतलं होतं ताईंनो। तर हे जावळ सुद्धा मी त्याच खोक्यामध्ये ठेवणार आहे। माझ्याकडे एक माळ्यावरती खूप मोठं खोकं ठेवलेलं आहे आणि त्या खोक्यामध्ये हे सगळे सामान पूजेचं मी ठेवते। म्हणजे काय होतं ना, मला ते परत पूजेचं काही लागण असं वाटलं की लगेच ते खोकं खाली घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये मला वस्तू सापडतात। तर हा पाळणा सुद्धा मी त्या दिवशी काढला होता, त्याला पूर्ण कॅरी बॅगमध्ये घातले आणि कॅरी बॅगमध्ये घातल्याच्या नंतर छान असे त्याला रब्बर लावून व्यवस्थित ठेवले। तर चला मी हे सुई वळून घेत आहे धागा। तर का, तर माझ्याकडे ही जी समोर दिदीची उशी वगैरे आहे छोटीशी घेण्याची, ती खराब झालेली आहे। त्याचा जो आतला रू आहे तो बाहेरच सारखा सगळ्या कचऱ्यामध्ये जातोय। तर 2-4 दिवस झाले ती मला शिवून घ्यायची। मी म्हणते रोज मॅचिंगचा दोरा आणन, पण मॅचिंगचा दोरा काही आणणंच होईना। तर चला डोकं लावून जर काही काम केलं तर बरोबर ते तिथं होतच। तर याला काय केलं मी माझ्या पद्धतीने व्यवस्थित असं शिवून घेतलं। तर हे काय होतं, एकदा काय एखादी वस्तू खराब झाली ना, आपण लक्ष नाही दिलं तर ती फेकून द्यायची वेळ येते। तर याला मी माझ्या डोक्याने छान असं म्हणजे व्यवस्थित शिवून घेतले, त्याला कसलीही मॅचिंगची गरज लागली नाहीये। तुम्ही पाहू शकता समोर की ते किती सुंदर, असं वाटत नाहीये की फाटलं होतं आणि याला शिवून घेतलंय म्हणून। अशा वस्तू फेकून द्यायला सुद्धा परवडत नाही, कारण ह्या छोट्या छोट्या वस्तू खूप महाग असतात। तर पहा, असं वाटतच नाही मी याला शिवलंय। तर चला, अशा वस्तू आपण जर जपून ठेवल्या तर पुढं काय होतं की नवीन वस्तू घ्यायला लगेच पैसे लागत नाही। हे झेंडा सुद्धा आता मला नंतर जानेवारी महिन्यामध्ये लागणार आहे। तर हा झेंडा मी आता 15 ऑगस्टला देवासमोर फडकला होता, आता 26 जानेवारीला सुद्धा लागल। तर याला छान असं त्या कॅरी बॅगमध्ये रब्बर लावून ठेवून दिले। तर मी हा टोप जो आहे तो मला डेली यूज वापरायला काढायचा आहे बाल श्रीकृष्णाला, म्हणून वरती ठेवलाय। ही सुई आणि धागा सुद्धा व्यवस्थित ठेवला तर परत तो मला सापडणार, कारण तो लागतो मला महाराजांचे जे काही हार असतात ते बनवण्यासाठी। मूर्ती छोटी आहे ना आपली, त्यामुळं। तर चला, मी इथं बनवत आहे, संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी झाली आहे सोमवारच्या। तर मी इथं बनवत आहे जिरा राईस। तर जिरा राईस बनवण्यासाठी काय करायचं, तर एक पोह्याचा चमचाभर तूप घ्यायचे, तुपामध्ये दोन्ही जिरे घालायचे, म्हणजे शहा जिरे आणि आपले भाजीला घालतो ते जिरे, दोन्ही जिरे घालून घेतले ना ताईंनो, एवढी टेस्ट येते। आणि 2 लवंगा सुद्धा टाकायच्या आहेत, पण तुपाचा वापर मात्र आपल्याला चमचाभर करायचा आहे, म्हणजे टेस्ट येते। तर मला हा जिरा राईस सुटसुटीत बनवायचा। काहीला काय होतं, जास्त गाळ झालेला किंवा चिकट आवडतो। तर मी इथं 1.5 ग्लास पाणी वापरणार आहे, 1.5 ग्लास पाणी आणि 1 ग्लासभर तांदूळ, म्हणजे भात असा सॉफ्ट आणि छान होतो आणि असा अर्धा कच्चा वगैरे काही राहत नाही। तर ताईंनो, आपल्याला जिरा राईस आणि नंतर स्वयंपाक करायचा आहे
सोमवारचा. तर इथं मी तांदूळ स्वच्छ धुवून 2 पाण्याने टाकून घेतले. थोडीशी उकळी येऊन दिली पाण्याला. तुम्ही गार पाण्यात टाकलं तरी चालेल, काही तसा प्रॉब्लेम नाही. भात व्यवस्थित आणि छान होतो. मी दोन्ही पण ट्राय करून पाहिलेलं आहे, तुम्ही सुद्धा करा. तर ताईंनो, आज सोमवार, खूप सारे कामं, आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक, आणि नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ दररोज पाहायला भेटतील. तर चला, राईस छान असा सुटसुटीत झालेला आहे. तर पहा किती छान राईस झालाय आपला. 3 शिट्ट्या करून घेतल्यात मी. इथं कांदा चिरून घेतलाय. मला बनवायची आहे भाजी. तर ती भाजी कोणती, तर वड्याची भाजी बनवायची. तर पहा, राईस छान झालेला आहे आपला. तो वडा असतो उन्हाळ्यामध्ये आपण घातलेला, तो वड्याची भाजी बनवायची मला, सुक्की. तर सुक्की भाजी, वडा भाजून घ्यायचा. त्यानंतर छान असे कांदे कट करून घेतलेत 2. जिऱ्या मोहरीची फोडणी घालायची त्याला. आणि कांदा जास्त करपण असं परतायचा नाही, थोडा सॉफ्ट कांदा परतून घ्यायचा. सॉफ्ट म्हणजे कसं, अर्धा कच्चा, तर नाही का, छान असा कांदा परतून घ्यायचा. जास्त थोडासा कच्चाच ठेवायचा. हे पहा, छान भाजून घ्यायचे ते खरपूस वडा, आणि बिना तेलाचा भाजायचा. तो भाजायचा झाल्याच्या नंतर कांदा थोडा करपस नाही, पण थोडा सॉफ्ट असा भाजून घ्यायचा. आणि भाजल्याच्या नंतर त्यामध्ये आपले जे काही मसाले आहेत ते टाकायचे. मसाला म्हणजे काय, थोडीसे आपल्याकडे जे असतील ते टाका. मी टाकलेला आहे तिखट, हळद आणि XYZ थोडासा मसाला. लगेच मी थोडंसं पाणी टाकून त्याला शिजून घेत आहे. मला करायची त्याची सुक्की भाजी. तर सुक्की भाजी का करायची, एक पातळ आणि एक सुक्की, जिरा राईस आणि पोळ्या, हे असं साधा सिंपल स्वयंपाक बनवला आज सोमवार असल्यामुळं. काय होतं ना, संध्याकाळी एकच टाईम जेवायचं असल्यामुळं 2 भाज्या मी बनवल्यात. तर ताईंनो, मुलीला लागली होती खूप भूक, आणि तिने धरला होता आज सोमवार. साबुदाणा करून दिलता, पण सारखा साबुदाणा पण आवडत नाहीये. तर पहा, आपली वड्याची भाजी रेडी झाली. तर आता बनवायचं आहे ताट मला. तर पोळ्यासुद्धा बनवून घ्यायच्या आहेत. तर पोळ्या मी गरम गरम बनवणार आहे. पोळ्या का गरम गरम, तर काय होतं, आपण जिथं एक खायची तिथं 1.5 पोळी खातो. त्यामुळं चला म्हणलं, सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर माझं जेवण, मग दीदी पोळी बनवती, मग मी जेवते. तर ताईंनो, आज आपला साधा सिंपल असा होता व्हिडिओ. मी जे काही करते त्याचाच व्हिडिओ मी तुम्हाला टाकते. मी असं कोणताही की हे व्हिडिओसाठी हे काम करायचं, ते काम करायचं, तसं नाही आहे ताईंनो. जे आपण करतो ते दाखवते मी. कोणताही दिखावा नाही, किंवा कोणतेही असं नाही की आपण व्हिडिओसाठी नवीन काहीतरी करून मग ते दाखवू. जे आपण करतोय तेच दाखवायचं आपल्याला. तर ताईंनो, आज साधा सिंपल असा माझा व्हिडिओ होता. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. तर ताईंनो, आज मंदिरात जाणं झालं नाही, आणि आज आपली जी काही पूजा आहे ती मी काल शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली. तुम्हाला जर माझी कालची पूजा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर मी व्हिडिओचा इथेच एंड करते. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. श्री स्वामी समर्थ.